आता जो चोरीचा माल हस्तगत करण्यात आला त्याबाबत काय सविस्तर माहिती देता? नमस्ते, मी पी.आय. रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। आता आपल्याकडे एकूण 3 गुन्हे चोरीचे आणि फसवणुकीचे उघडकीस आलेले आहेत। त्याची माहिती अशी आहे की पहिल्या घटनेमध्ये दिनांक 16 मे रोजी करमाळा शहरातील दत्तपेठमध्ये एक वृद्ध महिला आहे, त्यांचं नाव आहे सरूबाई मारुती शिंदे, वय 60 वर्षे, राहणार मांगी, तालुका करमाळा। या पायी चालत असताना त्यांना आरोपींनी स्वस्तामध्ये सोने देतो किंवा तुमच्या गळ्यातील सोन्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला जास्त सोने देतो असं सांगून त्यांची 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले आणि 2 ग्रॅम वजनाचे कानातील फुले असे काढून घेऊन त्यांची फसवणूक केलेली होती। सदर गुन्ह्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी हा पाथर्डी येथील गणेश विनायक गायकवाड असल्याचे निष्पन्न केले। त्यावरून सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण 100% रिकव्हरी केलेली आहे। त्याचप्रमाणे घटना 2 मध्ये त्याच आरोपीने 2022 साली फिर्यादी नामे मालन रमेश काळे, वय 65 वर्ष, या देखील वृद्ध महिलेचे अशाच प्रकारे 1 तोळा सोन्याचे दागिने फसवणूक करून घेतलेले होते। ते दोन्ही गुन्ह्यांची आम्ही 100% रिकव्हरी केलेली आहे। त्याचप्रमाणे तिसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी नामे मनीषा श्रीनाथ जाधव, वय 25 वर्ष, राहणार सिद्धटेक, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, या करमाळा शहरातील फुलसुंदर चौक ते सुभाष चौक येथे खरेदीसाठी आलेले असताना त्यांच्या पर्समधील ठेवलेले साधारण 1.5 तोळा सोन्याचे गंठण, 7.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप आणि लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याची पेटी, सोन्याचे मणी अशी एकूण 2.25 तोळ्याची मुद्देमाल महिलांनी चोरून नेला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्णपणे तपास करून संशयित ही रेकॉर्डवरील महिला आहे, तिचं नाव चकोली राहुल सुकळे, ही गोयकरवाडी, तालुका जामखेड, अहिल्यानगर, त्याचप्रमाणे पुणे येथे राहते। तिचा देखील शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन तिच्याकडून सदर गुन्ह्यातील संपूर्ण 100% रिकव्हरी 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रिकव्हर केलेले आहेत। सदरची कामगिरी ही आम्ही आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर, आमचे डीवायएसपी सर श्री अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस निरीक्षक रणजित माने आणि आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित ओबाळे, मनीष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, सोमनाथ जगताप, गणेश शिंदे, अर्जुन गोसावी, काजी, मिलिंद दहीहंडे, गटकुळ, रणदिल आणि योगेश येवले यांनी केलेले आहे। त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाण्याकडील व्यंकटेश मोरे यांनी देखील मदत केलेली आहे। अशा प्रकारे एकूण 3 चोरीचे आणि फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकूण आम्ही 4.5 तोळे सोने म्हणजे 4.5 तोळे सोन्याचे दागिने जप्त करून साधारण 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपितांकडून जप्त केलेला आहे।